नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण निघालो आहोत एका अतिशय सुंदर आणि निसर्गमय ठिकाणी, कास पठार। मित्रांनो, सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत आणि सह्याद्रीचा निसर्ग फुलून आलेला आहे। चारही बाजूला हिरवळ, डोंगरावर उतरलेली धुकं, पावसाचे रिमझिम आणि थंडगार वातावरण, हे सगळं अनुभवण्यासाठी आम्ही आज रातच्या रोडने प्रवास करत आहोत। तर चला तुम्हाला दाखवतो कासकडे जातानाचा हा सुंदर प्रवास। हा रस्ता किती सुंदर दिसतोय। एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या, मध्ये हा सह्याद्रीचा रस्ता आणि वरती काळे ढग। पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झालेला आहे। हा नजारा पाहिल्यावर असं वाटतं की आपण एखाद्या चित्रामध्ये आलो आहोत। इथे येताना प्रत्येक तोंडावर एक निघून दृश्य पाहायला मिळते। कधी धबधबे दिसतात, कधी शांत वातावरण। सह्याद्रीच्या या डोंगरामध्ये घटना आणि मुंबईमुळे संपूर्ण परिसराचं सौंदर्य अजून वाढलं आहे। मित्रांनो, आज आम्ही बाईकवरून कासकडे निघालो आहोत। पावसाळ्यात बाईकवरून असा प्रवास करण्याची मजाच वेगळी असते। थंड हवा, चेहऱ्यावरती पडणारे पावसाचे थेंब आणि आजूबाजूचा निसर्ग, हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही। अशा वातावरणात प्रवास करताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे। रस्ता ओला असतो आणि धुक्यामुळे समोरचं कमी दिसतं, त्यामुळे समोरून गाडी आलेली दिसत नाही। आता तुम्ही बघू शकता की समोर किती दाट धुकं आहे, पसरलेलं आहे। समोरून एखादी गाडी आली तरी काही वेळा ती जवळ आल्यानंतर दिसेल। हा धुक्याचा नजारा खूपच सुंदर आहे। निसर्गाचे अजून संपूर्ण सह्याद्री पांढऱ्या चादरी झाकून टाकला आहे। कास पठारावर पोचल्यानंतर आता आम्ही कास पठाराच्या परिसरात पोचलो आहोत। मित्रांनो, पावसाळ्यानंतर कास पठार खरंच सौंदर्य पाहायला मिळतं। इथे वेगळ्याच प्रकारची फुलं येतात।